पाकिस्तानमध्ये आज अमेरिका आणि इराणची शांतता चर्चेची पहिली फेरी। अमेरिकेचे उपराष्ट्रपती इस्लामाबादमध्ये तर इराणचं शिष्टमंडळही पाकिस्तानात दाखल होणार। बंदुखरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकर चौकशीच्या फेऱ्यात। शिर्डी पोलिसांनी बजावली नोटीस, 4 दिवसात चौकशीला हजर राहण्याचे आदेश। बंदुखरात विरोधात तब्बल 116 GB डिजिटल पुरावे यंत्रणांच्या हाती। 4 डिजिटल उपकरणांचा फॉरेन्सिक अहवाल SITकडे, तर खरातची पत्नी कल्पनाच्या जामीन अर्जावर 16 एप्रिलला सुनावणी। नाशिकमधील कंपनीत धर्मांतराचा मास्टर गेम उघड, प्लास्टिक लावणं सोडलं, लिपस्टिक लावणं सोडलं, हिंदू तरुणींसोबत जेवणही नाकारलं। नाशिक धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी माहिती समोर। ठाकरेंच्या खासदारांसोबत कुठलीही बैठक झाली नाही। भूकंप 2.0च्या चर्चेला स्वतः एकनाथ शिंदेंकडूनच पूर्णविराम। मी लपून छपून कोणत्याही गोष्टी करत नाही, शिंदेंकडून स्पष्ट। बारामती पोटनिवडणुकीतील प्रचारातील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या बॅनरवरून शरद पवारांचा फोटो हटवला। 2.5 वर्षांनंतर पवार कुटुंबात राजकीय दुरावा कायम असल्याची चर्चा। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा फिसकटल्यानंतर शरद पवार ॲक्शन मोडवर। पवार ग्रामीण भागाचा दौरा करणार, पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर। मुंबई गोवा महामार्ग होत असताना खूप बदनामी सहन केली, महामार्गाच्या शुभारंभाला येणार नाही। सिंधुदुर्गातील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य, तर महामार्गासाठी मे महिन्याची नवी डेडलाईन। शालार्थ ID घोटाळ्यात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाईची तयारी, आरोपींच्या मालमत्तेचीही चौकशी सुरू। अभिनेता रणवीर सिंह पोहोचला नागपुरात, रेशीम बागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयात सरसंघचालक मोहन भागवतांची घेतली भेट।